नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी शेअर बाजार यावरती. तर मित्रांनो, आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की सध्या तरी रोजगाराच्या खूप कमी संधी उपलब्ध होत आहेत आणि जर रोजगाराच्या संधी कमी होत असतील तर आपल्याला एक नवीन रोजगार शोधणे खूप महत्त्वाचे असते. तर माझ्या तरी मते या आजच्या व्हिडिओचे जे टायटल देईन, जगातील सोपे व्यवसाय कोणते. तर माझ्या मते जगातील सर्वात सोपे व्यवसाय म्हणजे स्टॉक मार्केट, शेअर मार्केट. जर आपण शेअर मार्केट विषयी शिकायला गेलो तर शेअर मार्केट हे टोटली एक बिझनेस आहे. एक आपण त्यामध्ये जर उद्योग करायचा असेल तर स्टार्टअप त्याला आपण म्हणतो, तर आपण स्टार्टअप करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करून यामध्ये योग्य मोठ्या मोबदला कसा मिळवायचा त्यासाठी मी आहे. तर मित्रांनो, आपण उदाहरण घ्यायला गेलं तर एखादी कंपनी असते. तर ती कंपनी जेव्हा एखादा आपल्याला प्रोडक्ट विकते तर ती नफा कमवण्यासाठीच विकत असते. एखादा प्रोडक्ट विकण्यासाठी ज्यासाठी रॉ मटेरियल लागतं तो कमी किमतीत आणून त्याला प्रोसेस करून मग आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर त्यावेळेस त्यांची किंमत हे दुप्पट तिप्पट झालेली असते. तर मित्रांनो, कंपनी ही कधीही नफा कमवण्यासाठीच असते. त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटसुद्धा ही आपल्याला नफा कमवण्यासाठीच असते. तर त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायला हवा. आपण सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये जे कमी किमतीमध्ये शेअर असतात किंवा जे अंडर व्हॅल्यूड शेअर असतात ते घेऊन एका हाय व्हॅल्यूमध्ये आपण विकून त्यामध्ये नफा कमवू, हा एक आपल्या त्यामधला एक कन्सेप्ट असते. तर मित्रांनो, पण आताचे जे लोक आहेत किंवा जे पुराणे पण लोक असतील ते या स्टॉक मार्केटला एक जुवा किंवा जुगाराचा अड्डा समजतात किंवा अशी त्यांचे मिथ आहे की ते या स्टॉक मार्केटला फक्त जुवाच्या नजरेनं बघतात. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा कोणत्याही प्रकारचा जुवा नाही. तर हा एक पद्धतीनं पैसे कमवण्याचा आणि लिगली एक जरिया आहे. पण त्यासाठी जर आपण योग्य पद्धतीने स्टडी म्हणा किंवा प्रॅक्टिस न करता जर आपण या स्टॉक मार्केटमध्ये उतरत असू तर नक्कीच आपल्यासाठी जुवा ठरतो. पण मला एक प्रश्न पडतो की लोक या शेअर मार्केटला जुवार किंवा जुगार का म्हणत असतील. तर मी याचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की जर आपण कोणती स्टडी करत असो किंवा BA करत असो, इंजिनिअरिंग करत असो किंवा कसली पण स्टडी करत असो, MBBA वगैरे, MBBS, ETC, ज्यामध्ये आपण जातो तेव्हा आपण प्रॉपर पायरी 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 चढत जात असून आपण ते स्टडी करत असतो, ना की कुणाच्या सांगण्याने हे कर बाबा आणि आपण त्यामध्ये कुदत असतो. तसंच हे पण असते, जर आपण त्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरून फक्त कुदत असू, आपण कोणती शहानिशा किंवा आपण त्या पायरी म्हणजे स्टडीची एक एक पायरी चढत न जाता डायरेक्ट उडी मारत असून तर तो स्टडी पण आपल्यासाठी एक जुगार ठरतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केटसुद्धा आपल्यासाठी तसंच जुगार ठरतो. शेअर मार्केटमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये किंवा आतापर्यंत लोक हे फक्त दुसऱ्याचे ऐकूनच यामध्ये उडी मारलेले आहेत. त्या कारणाने ते एका वेळेस उडी मारून खलास डुबणारच आपल्याला खलास नसेल व्हायचं. तर मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा आपण डॉक्टरकडे जात असतो आणि डॉक्टर आपल्याला औषधी लिहून देतो आणि त्यानंतर आपण फार्मसीमध्ये जात असतो, तर ते फार्मसी एक प्रकारे समजा आपलं स्टॉक मार्केट आणि त्या फार्मसीमध्ये असणारे वेगवेगळे दवाई ते समजा आपले वेगवेगळे स्टॉक्स म्हणजे शेअर्स. तर मला हे सांगायचं आहे की त्या फार्मसीमध्ये सर्व जे औषधी आहेत ते परफेक्ट चालणारेच असतील असं नाही आहे. आपल्याला सपोज एखादी डोक्याची गोळी घ्यायची असेल तर डोक्यावर एक वेगळीच गोळी चालत असेल जे की खूप लोक यूज करत असेल आणि त्यावरती अदर पण गोळ्या आहेत पण जे लोक घेत नसतील. त्याच प्रमाणे स्टॉक पण आहेत. एक आपल्या हा जे स्टॉक मार्केट आहे त्यामध्ये भरपूर सारे स्टॉक्स आहेत आणि त्या स्टॉक्समध्ये डोक्याचं उदाहरण, डोक्यात दुखण्याचे जे गोळीचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे चांगले एखादी सेक्टर असेल, त्या सेक्टरमध्ये एक किंवा दोन किंवा तीन चांगले कंपन्याज असतील ना, बाकीचे कुडा कचरा असतील. तर आपल्याला ते चांगली दवाई आपण जे डोक्यासाठी घेत आहोत ना ते घ्यायचे आहे. अर्थातच चांगला जो स्टॉक घेणे आहे, ना की कुडा कचरा. त्याच पद्धतीने आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये जातो तर हे असे भरपूरशा गोष्टी असतात की त्यामध्ये आपल्याला कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस, चार्ट रीडिंग आणि त्याचप्रमाणे प्रमोटर, होल्डिंग्स वगैरे असे भरपूरशा गोष्टी आहेत जे की मी पुढे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या यूट्यूब चॅनलवरती सांगेनच. तर ते असे सर्व गोष्टी शिकल्यानंतरच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केल्या पाहिजेत आणि त्यानंतरच आपण म्हणू शकतो. जे लोक आपल्याला म्हणतात की शेअर मार्केट हा जुगार आहे तर त्यांना आपण म्हणू शकतो की नाही, हा एक सांगू शकतो की पैसा कमवण्याचा एक योग्य आणि लिगली साधन आहे म्हणून. तर मित्रांनो,
आपण स्टॉक मार्केटमधून पैसे कसे कमवू शकतो आणि स्टॉक मार्केट आपल्याला का शिकण्याचे गरजेचे आणि स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे, तर हे आपण पुढे समजण्याचा प्रयत्न करू. तर स्टॉक मार्केट हा एक जगातील एक व्यापार मंच आहे आणि यामध्ये परंतु हे जे कंपनी असतात, हे कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणे आवश्यक असतात. आणि हे कशामध्ये लिस्ट असू शकतात? एक असते NSE आणि एक असते BSE, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि या दोन्ही BSE आणि NSEला रेग्युलेट करत असते सेबी. हे सेबी ही आपली एक गव्हर्नमेंटची संस्था असते आणि हे जे दोन्ही असतात BSE आणि NSE हे एक प्रायव्हेट संस्था आहेत. तर या दोन्ही प्रायव्हेट संस्थेमध्ये जे कंपन्या असतात ते लिस्टेड असतात. एकतर कोणत्याही कंपन्या हे दोन्हीमध्ये लिस्टेड असतात किंवा कोणत्या कंपन्या फक्त कोणत्या इंडिव्हिज्युअली एका NSE किंवा BSE मध्ये लिस्टेड असतात. तर आपण जेव्हा स्टॉक घेतो तेव्हा आपण जर BSE मधून घेत असू किंवा NSE मधून घेत असू, आपल्याला कुठूनही घेता येतात. किंवा आपल्याला जर विकायचे असेल तर आपल्याला NSE मधून घेतलेले स्टॉक BSE मध्ये पण विकता येतो किंवा BSE मधून घेतलेले स्टॉक NSE मध्ये विकता येतो किंवा जिथून आपण स्टॉक घेतला तिथं पण विकता येतो. तर या पद्धतीने याचा कारभार चालत असतो. खरं बघितलं तर जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे स्टॉक घेत असतो तर त्या कंपनीचे आपण जेवढे स्टॉक घेतलं असतो, जेवढे शेअर्स घेतलेले असतो, त्या कंपनीचे तेवढ्या पर्सेंटेजचे आपण मालक असतो. पण ह्या मालकीचा आपल्याला एक प्रकारे फायदा कसा असू शकतो किंवा आपल्याला ती कंपनी वेटेज कशी देऊ शकतो? तर आपण जर करोडोमध्ये जर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड केलेलं असेल किंवा आता त्याचं मार्केट कॅपिटल सपोज हे 1000 करोड असेल किंवा 2000 करोड असेल, तर आपणला जर त्यामध्ये 100 करोड रुपये जर इन्व्हेस्टेड असेल तर आपल्याला एक मोठ्या प्रमाणात वेटेज निर्माण होतो. पण आपण जर खूप नॉर्मल पद्धतीने समजा की 1000 करोडची कंपनी असेल ना, आपण फक्त 1000ची किंवा 20,000 किंवा 1,00,000 पर्यंत घेत असो, तर ती कंपनी आपल्याला तेवढे वेटेज देणार नाही. परंतु आपण त्या कंपनीचे शेअरधारक म्हणजेच मालक तेवढ्या पर्सेंटेज तेवढ्या शेअरचे मालक आहोत हे निश्चित. मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल की यामध्ये आपण अनलिस्टेड जे कंपन्या असतात म्हणजे जे NSE आणि BSE मध्ये लिस्टेड झाले नसतात, तरी पण आपण अशा कंपन्याचे पण शेअर्स घेऊ शकतो जे की लिस्टेड झाले नसतात. पण त्यासाठी आपल्याला जे कंपनीचे ऑनर असतात त्यांच्यासोबत आपल्याला बोलावं लागतो आणि त्यांच्या सर्व कंपनीचा डाटा आणि कंपनी खरंच समोर फ्युचरमध्ये प्रॉफिट करेल का नाही हे आपल्याला समजून घेऊन मग त्यामध्ये इन्व्हेस्ट करता येतो. तो एक वेगळा भाग झाला. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना खूप सारे असे महत्त्वाचे गोष्टी आहेत की त्यामध्ये ते आपल्याला समजून घेणे पण आवश्यक असतात. कारण की स्टॉक मार्केटमध्ये असे भरपूरचे IPOज येतात. IPOज म्हणजे काय ते आपण तुम्हाला नंतर एखाद्या चांगल्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगूच. तर असे IPOज असतात की जे एक फ्रॉड पण असू शकतात. कारण की भरपूरसे जे IPO येतात ते फक्त आपला पैसा कमवून तिथून निघून जाण्यासाठी पण असतात. आणि भरपूरशा कंपन्या असतात की त्यांना लॉंग टर्मसाठी रनिंग पण करावा लागत असतो. तर माझ्या तरी मते IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट न करता जेव्हा तो IPO येतो आणि IPO हा नंतर ॲज अ कंपनी लिस्टेड झाल्यानंतर मग 4-5 महिन्यांनी जे काय होतं त्यानंतर आपल्याला घेतला तर खूप चांगला होऊ शकतो. तर मित्रांनो, असे काही कंपनी असतात स्टॉक मार्केटमध्ये की ते टोटली फ्रॉड करू शकतात. त्या कारणाने एक माझा पण सल्ला असेल की जेव्हा नवीन कोणतीही पण कंपनी लिस्टेड होत असेल तेव्हा थोडंसं सावध राहायचं. तेव्हा न घेता तिला 1 वर्ष 2 वर्ष तिला बघायचं, तिचं त्या कंपनीची स्टडी करायची, त्यानंतरच त्याचे स्टॉक घ्यायचं. तर मित्रांनो, आता मला हे सांगायचं आहे की स्टॉक मार्केट हा आपल्या जीवनामध्ये का इम्पॉर्टंट आहे आणि अदर बिझनेसेस आहेत त्यापेक्षा हा स्टॉक मार्केट बिझनेस का इम्पॉर्टंट आहे, हा सर्वात महत्त्वाचा जो विषय होता मला तुम्हाला सांगायचा आहे, तो आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. स्टॉक मार्केटमध्ये उतरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन, आपल्याला त्याची समज, त्याचप्रमाणे आपल्याला धैर्य हे असणे खूप महत्त्वाचे असते. आणि हे जर शिकायचे असेल तर स्टॉक मार्केटमधून याच्यामध्ये येऊन आपला जो धैर्य असतो, डिसिप्लिन असतो तो खूप स्ट्रॉंग पण करता येतो. पण याच्या अगोदर आपल्या स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करताना काहीतरी प्रमाणात ह्या गोष्टी आपल्या अंगामध्ये असणे खूप महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता स्टॉक मार्केटचे खूप सारे फायदे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
तर मित्रांनो, स्टॉक मार्केटचा पहिला फायदा म्हणजे यामध्ये जेव्हा आपण एखादा बिझनेस आपण करतो फिजिकली, तर त्या बिझनेसमध्ये आपल्याला रोजची किंवा ते बिझनेसचा आपला जो प्रोडक्ट असेल तो विकण्यासाठी भरपूर धावपळ करावं लागतो. आपल्याला खाणं पिणं, आपल्याला वेळेचं सर्व काही विसरून झोपणं वगैरे सर्व विसरून जावं लागतं. पण स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये तुम्हाला कुठेही जावं लागत नाही किंवा ऊन थंडी पावसाचे मारा पण झेलावं लागत नाही. एक फक्त तुम्हाला काय असते, तर मोबाईल असते. मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असते आणि त्यामधून आपण आपल्या स्टॉकची देवाणघेवाण करू शकतो. तर हा एक सोपा पहिला फायदा आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण बघायला गेलं तर आपल्याला प्रोडक्ट नसल्या कारणाने आपल्याला कसल्याही प्रकारची ब्रँडिंग म्हणा किंवा मार्केटिंग म्हणा किंवा ट्रेंडिंग म्हणा किंवा काहीही असो, असं कोणतीच गोष्ट इथं आपल्याला करावं लागत नाही. म्हणजे या जी गोष्ट आहेत हे करण्यासाठी, ब्रँडिंग हे ते करण्यासाठी यामध्ये जो पैसा लागतो किंवा आपला टाईम कंझ्युम होतो किंवा आपल्याला आपल्या हेल्थचे जे काही इश्यूज होतात ते सर्व यामध्ये कोणत्याही पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एखादे आपण शिकून उमजून पेशन्सफुली जर या स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करत असेल तर निश्चितच प्रॉफिटमध्ये राहणार आणि तो कधीही पैसे लूज करेल असं तरी मला तरी वाटत नाही. तर मी हे एका विश्वासानं का म्हणत आहे याचं पण मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. कारण की जेव्हा एखादा स्टॉक असेल, एखादी कंपनीचा स्टॉक असेल जो आपण 100 रुपयाला बाय केलेले असेल आणि त्या 100 रुपयाला बाय केल्यानंतर तो नंतर 200 रुपयापर्यंत जात असेल आणि त्या 200 रुपयाला सपोज आपण विकलेले असेल तर आपण प्रॉफिटमध्ये असू, पण आपण विकलेले नाही. तो 100 रुपयाचा स्टॉक हा 200 रुपयाला जातो आणि 200 रुपयाला नवीन जे कोणी पण ट्रेडर असतील ते एंट्री करतात. म्हणजे त्याने 200ला घेतले, 200 नंतर तो पुन्हा खाली 150पर्यंत येतो, पुन्हा 175ला जातो, मग 200ला जातो, मग पुन्हा तो 300पर्यंत मजल मारत असेल. तर जे 100ला आले ते 300पर्यंत म्हणजे त्यांचा डबल पट झाला आणि जे 200ला विकत घेतलं त्यांचा एक पट आणखी अर्निंग होतो. याचा अर्थ जर ते विकतच नसतील, जर 200ला घेतले असतील स्टॉक, जर ते विकत नसतील तर 300ला गेला आहे, तर आपण म्हणू शकतो का त्यांचं मनी हा लूज झालेला असेल. तर यामध्ये आपल्याला पेशन्सची पण खूप आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने जर करत असतील तर स्टॉक मार्केटमध्ये कोणीही पैसा लूज करत नाही. हे एक त्याचप्रमाणे दुसरा फायदा अजून बघायला गेलं तर आपण एखादा बिझनेस ओपन करत असू तर त्या बिझनेसमध्ये डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचे असते आणि खूप डॉक्युमेंटेशन पण करावं लागत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला लोन फाईल, हे फाईल, ते फाईल पण करावं लागत असतो. पण या स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला असे कसल्याही पद्धतीचे डॉक्युमेंटेशन करावं लागत नाही. फक्त आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी फक्त नॉमिनल एक प्रोसेस असते. ते प्रोसेस केल्यानंतर आपला डायरेक्ट डीमॅट अकाउंट ओपन होतो. तर यामध्ये डॉक्युमेंटेशनची अशी कोणतीही कसल्याही पद्धतीची झंझट नाही आहे. त्याचप्रमाणे आपला जर दुसरा फायदा बघायला गेला तर आपल्याला कोणत्याही कसल्याही पद्धतीचा कस्टमर शोधण्याची किंवा कस्टमरला आणण्याची कसलीही गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर कंपनी असेल तर कंपनीमध्ये एम्प्लॉईज ठेवावं लागतं, पण आपल्याला यामध्ये कसल्याही प्रकारचे एम्प्लॉईज ठेवावं लागत नाही. म्हणजे एक साधा सरळ जबरदस्त आणि सरळ बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये अजून एक फायदा म्हणजे आपल्याला कसल्याही प्रकारची उधारी किंवा नगदी असा व्यवसाय उधारी असा कोणताही व्यवसाय देवाणघेवाण चालत नाही. टोटली हा कॅश टू कॅश असतो, म्हणजे नगदी देवाणघेवाण असतं. त्याचप्रमाणे आपण या शेअर मार्केटमध्ये बघायला गेलो तर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा स्टॉक घेता येईल, जेव्हा वाटेल तेव्हा. म्हणजेच तो स्टॉक जर खाली आला असेल किंवा आपल्याला पडत्या भावात, चांगल्या कंपनीचा स्टॉक पडत्या भावात मिळत असेल तेव्हाच. नाहीतर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा म्हणालो आणि आपण कोणतेही कसलाही स्टॉक केव्हा पण घेऊ असं नाही चालत. तर स्टॉक मार्केट हा असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये आपण आपल्या फ्रीली जगू शकतो. आपल्याला इथून जर आपण एखादा व्यवसाय करत असून तर आपल्याला त्या व्यवसायामध्ये पूर्ण बांधलेले असतो, आपल्याला कुठं जाता येत नाही. पण आपण आपला हा व्यवसाय फक्त मोबाईलमध्ये असतो. त्या कारणाने आपण ह्या मोबाईलसोबत आपण जगात कुठेही जाऊ शकतो, केव्हाही आपल्या टाईमवर केव्हाही आपण जाऊ शकतो.
तर हा एक सर्वात महत्त्वाचा आहे की आपल्याला यामध्ये कसल्याही प्रकारची वेळेची बंधन नसते. बंधन फक्त एकच असते की जो स्टॉक मार्केटचा टायमिंग असतो त्यामध्ये आपल्याला जो काही आपल्याला स्टॉक सर्च करायचे असतात तोच एक, किंवा विकत घेणे आणि सेल करणे तोच एक आपल्याला एक मर्यादा असते. आणि स्टॉक मार्केट म्हणजे ज्या दिवशी चालू असतो, कोणता शनिवार आणि रविवारी बंद असतो, तर तो तर तो दिवस सोडून बाकी सर्व आपला 9:30 ते 3:30 पर्यंत आपलं काम करायचे असते. पण त्याही दिवशी म्हणजे ज्या दिवशी स्टॉक मार्केट चालू असतं त्या दिवशी फक्त काही मिनिटे, म्हणजे टोटली असं तुम्हाला स्क्रीन समोर बसणेच आहे असं नाही, फक्त काही मिनिटे काम करणे असते. आणि त्यानंतर असतो इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पैसा. इन्व्हेस्ट करण्यासाठी तर पैसा लागतोच. तर त्यासाठी तुम्ही एखादी कोणतीही जॉब करू शकता, किंवा पार्ट टाईम जॉब, किंवा कशाही पद्धतीची अर्निंग करून मंथली किंवा वीकली तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर महत्त्वाची यामध्ये पैसा हा असा आहे की यामध्ये तुम्ही लाखो रुपयांनीच इन्व्हेस्ट करू शकता असे नाही. तुम्हाला जर तुमच्यापाशी आता जर 500 रुपये असतील तर 500 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे यामध्ये सुरुवात करण्यासाठी पण पैशाची काही तुम्हाला एवढेच पैसे पाहिजेत, हे पाहिजेत असे काही बाउंड्री नाही आहे. तर माझ्या मते यामध्ये तुम्ही 500, आता तुम्हाला असं वाटू शकतं की 500 रुपये इन्व्हेस्ट करून आपण करोडपती होऊ शकतो का? यस, होऊ शकतो. कारण की आपण आज 500 रुपये केलं, नंतर तुमच्याजवळ 1000 रुपये आले तर 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करा. त्यानंतर तुमच्याजवळ जसे जसे पैसे आले तसे तसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमची ते जे करोडपतीची पायरी आहे ते तुम्ही चढू शकता. तर आता हे फायदे झाले. मे बी या फायदे हे कमी असू शकतात, आणखी जास्त पण आहेत. पण एवढेच आपल्यासाठी सफिशियंट आहेत. पण यामध्ये तोटे पण असे आहेत की जर आपण योग्य समज, शिकून, उमजून, पेशन्सली जर यामध्ये आलो नाही तर निश्चिततः आपण पैसे लूज करू शकतो. हा एक सर्वात मोठा तोटा असू शकतो. आणि यावर एकच उपाय म्हणजे आपण शिकणे, प्रॅक्टिस करणे, आणि पुस्तक रीड करून, किंवा जे काही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा क्लासेस ETCच्या माध्यमातून शिकवतात त्यामधून शिकून, आणि नंतरच आपण हळूहळू कासवाच्या गतीमध्ये यामध्ये एंट्री करणे खूप महत्त्वाचे असते. तर नक्कीच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून भरपूरसा माहिती समजलेली असेल. तर निश्चितच हा व्हिडिओ आता खूप लांब होत असेल, त्या कारणाने बंद करतो आणि नमस्कार.